हॅलो फ्रेंड्स, हॉटेल अभिसूचीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत जाळीदार असा ज्वारीचा डोसा। त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये 2 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे खूप छान डोसे आपले क्रिस्पी होतात। खूप वेट लॉस आणि हेल्दी रेसिपी आहे ही। त्यामध्ये 1 गाजर किसलेला, 1 टोमॅटो बारीक चिरलेलं, थोडीशी कोथिंबीर आणि 4 बारीक चिरलेल्या मिरच्या, हे सुद्धा आता आपण पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। हे छान असं आता एकजीव करून घ्यायचं। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, 1 चमचा घरगुती लाल तिखट, गरम मसाला अर्धा चमचा, अर्धा चमचा हळद पूड आणि पाणी ॲड करायचं आहे। 2 वाटी ज्वारीच्या पिठासाठी 5 वाटी पाणी लागणार आहे। हे परफेक्ट प्रमाण आहे। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा केलात तर आपले जे डोसे आहेत ते खूप छान क्रिस्पी होणार आहेत। हे बघा, हे आता मी याच्यामध्ये 5 वाटी पाणी ॲड करत आहे। आता हे छान असं आपण एकजीव करून घ्यायचं आहे। अजिबात गुठल्या होऊन द्यायच्या नाहीत। खूप छान क्रिस्पी होतात आणि तुम्ही वेट लॉस जर्नी तुमची चालू असेल तरी ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। हे बघा, थोडंसं मीठ आणि थोडंसं ॲड केलेलं आहे मी आणि चिमटभर सोडा सुद्धा ॲड करा। आता आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे। तव्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही हाय हीटवर ठेवायची आहे। हे असं वाटीनं छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे तव्यावरती। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय तसंच तुम्ही डोसा हे करून घ्यायचा आहे। वाटीनं छान असं सोडून घ्यायचं आहे तव्यावर। एक 2च मिनिटासाठी छान असं झाकून लावून द्यायचं आहे। हे बघा, किती छान लालसर रंग आलेला आहे। चवीला सुद्धा खूप छान टेस्टी लागतं। हे बघा, छान असं दोन्ही बाजू भाजून घ्यायचे आहेत। आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। तुम्ही व्हिडिओ पाहता पण अजून व्हिडिओ सबस्क्राईब केलेला नाही माझं चॅनल आणि लाईकही व्हिडिओला केलं नाही। हे बघा, पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवत आहे। परत थोडंसंच तेल लावायचं आहे आणि छान असं वाटीनं बॅटर स्प्रेड करून घ्यायचं आहे। छान असं दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं, त्यामुळे डोसे आपले क्रिस्पी होतात। अगदी झटपट रेसिपी आहे। मुलांच्या टिफिनला सुद्धा आपण हे देऊ शकतो। हे बघा, हे छान असे क्रिस्पी डोसे तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि जास्तीत जास्त लोकांना झटपट रेसिपी ही शेअर करायला विसरू नका। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। बाय बाय।